स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी, ना औषध, ना इंजेक्शन या टायटलवर. मी मंजिरी महाळकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आज आपण बघणार आहोत शनिवारची कहाणी, की आपण एक पहिली शनिवारची मारुतीची कहाणी ऐकली. आता आपण संपत शनिवारची ऐकणार आहोत. ऐका परमेश्वरा शनी देवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्याच्या दिवशी तो लवकर उठे, सकाळी जेविले की सुनांसुद्धा शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं, मुली मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकरी कर, केनू कुरडूची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव. सुनेनं बरं म्हटलं. माडीवर गेली, दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले. तेवढेच तिने दळले, लहान लहान भाकऱ्या केल्या, केनू कुरडूची भाजी केली, तेरड्याचं बी वाटलं. सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. तितक्यात तिथं शनिदेव पुष्टाच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं अंघोळ घाल, काहीतरी खायला दे. तिला दया आली. बरं म्हणाली. घरात गेली. 4 तेलाचे थेंब घेतले, अंगाला लावले. वाटलेलं तेरड्याचं बी लावून ऊन पाण्यानं अंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. त्याच्या कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? तुला काही कमी पडणार नाही. आपलं उष्ट वळचणीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळानं घरी सासू-सासरा, दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली. त्या आनंदी झाल्या. आपल्या घरात तर काहीच नव्हतं. मग हे कसं झालं? कशानं झालं? म्हणून आश्चर्य करू लागली. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांनी दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं शेतावर गेली. इकडे काय मौज झाली. शनिदेवानं मागच्यासारखं कुष्ट्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाच्या घरी आले. मला नाहू घाल, माखू घाल, जेवू घाल. पण ही दुसरी ब्राह्मणाची सून, आमच्या घरी काहीच नाही. जे असेल त्यातलं मला थोडंसं दे. ती नाही, नाही म्हणू लागली. बरं, मग तुझ्याजवळ असलं तरी नाहीसं होईल असा शाप दिला आणि अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. तिला काहीच सापडलं नाही. संध्याकाळी सासू-सासरे घरी आले. सर्व तयारी पाहू लागले. त्यांना काहीच दिसलं नाही. मग सुनेला राग भरले. सुनेनं हकीकत सांगितली. ते पुढे तिसरा शनिवार आला. ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी कर सांगितलं. ब्राह्मण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखंच झालं. शनिदेव आले. सुनेला म्हणाले, अंगाला तेल लाव, अंघोळ घाल. तिनं जावेसारखा जबाब दिला. देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि अंतर्धान पावले. काही वेळानं सासू-सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तर तिथे काहीच दिसेना. मागच्यासारखी हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास पडला. मनात खिन्न झाले. पुढे 4थ्या शनिवारी ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखी आज्ञा केली. निघून शेतावर गेले. इकडं शनिदेवानं काय केलं? गलित-कुष्ठ चं रूप धरलं. ब्राह्मणाच्या घरी आला. सुनेला म्हणू लागला, बाई बाई, अगं माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं. ऊन पाण्यानं अंघोळ घातली. भाजी भाकरी खायला दिली. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? तुझा आत्मा असाच देव थंड करेल. आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि अंतर्धान पावला. पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. डाळ दृष्टीस पडला. तो काढला. चांगला स्वयंपाक केला. सासू-सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात सासू-सासरे आले. सुनेनं सगळं सांगितलं. न्यायला तेल आहे, टाकायची चोखणी आहे, अंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला कुरडूची भाजी आहे. सासू-सासऱ्यांना आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं. मग कसं आलं? मग तिने कुष्ट्याची हकीकत सांगितली. दिलेला आशीर्वाद सांगितला. इतक्यात काय झालं?
वळचणीकडे सासू-सासऱ्यांची दृष्टी केली. तिथे काहीतरी खोचलेलं आहे. तेव्हा त्यांनी ते उघडून पाहिलं, तर त्या पत्रावळीत हिरे मोती दृष्टीस पडले. ते सुनेला दाखवले. ह्याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला असं तिने सांगितलं. देवानं मुलीला दर्शन दिलं. दुसऱ्या सुनांस हकीकत विचारली. 2 वेळा आला म्हणून सांगितलं, पण काही दिलं नाही. त्याला त्यांचा राग आला. काहीच नसेल म्हणून सांगितलं. त्याच दिवशी हांड्या-मडक्यातलं सर्व धान्य नाहीसं झालं. म्हणून 2 शनिवार उपवास धरला. पुढं सासऱ्याने शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व म्हणाले, की "जसा शनिदेव तुला प्रसन्न झाला, तसा तू आम्हा हो." ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण. धन्यवाद.